राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
सेवी लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेर. सहज लिळे उदकी वह्या, तुम्ही रक्षलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. निळामणे धराल हाती तरी द्यालमती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. सोसे वाढे दोष, सोसे वाढे दोष, झाला न पालटे कस. सोसे वाढे दोष, झाला न पालटे कस. ऐसे बरवे वचन, ऐसे बरवे वचन, करिता तो नारायण. ऐसे बरवे वचन, करिता तो नारायण. काय प्रारब्ध, असे प्रारब्ध नेमे, असे प्रारब्ध नेमे, श्रमची उरे श्रमे. असे प्रारब्ध नेमे, श्रमची उरे श्रमे. ऐसे बरवे वचन, करिता तो नारायण. सुख देते शांती, सुख देते शांती, तुका म्हणे धरिता चित्ती. ऐसे बरवे वचन, करिता तो नारायण. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 916 क्रमांकाचा हा अभंग असून या अभंगात श्री तुकाराम महाराजांनी मार्मिक आणि सुंदर अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेला आपण असंच म्हणता मार्मिक आहे, सुंदर आहे, उच्च प्रतीचा आहे, सर्वांना ग्रहण करण्याजोगा आहे वगैरे वगैरे वगैरे. परंतु तसं नाही. तर प्रत्येक ठिकाणची मार्मिकता वेगळी वेगळी आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. अशी गोष्ट आहे. काही काही गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याला अगदी नवीन आहेत. परमार्थातल्या सिद्धांताच्या असतील किंवा एखाद्या साधूंच्या लक्षणाच्या असतील किंवा एखाद्या तत्वाच्या परिभाषेच्या असतील, निरनिराळ्या प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या आपल्याला माहीत नसलेल्या त्या आहेत. पण काही गोष्टी मात्र अशा आहेत की त्या आपल्या माहिती असून नित्य व्यवहारातल्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला सहज वाटतात. अंगवळणी पडलेल्या गोष्टी असतात त्या आपल्याला सहज वाटतात, पण त्याचं गांभीर्य इतकं असतं की त्या अत्यंत धोक्याच्या असतात. आणि काही काही गोष्टी अंगवळणी पडलेल्या असतात, सहज असतात, पण त्या फार महत्त्वाच्या असतात. सहज घडणाऱ्या गोष्टी जर महत्त्वाने घेतल्या तर त्याचा बेनिफिट आपल्याला वेगळा मिळतो. अशी गोष्ट आहे, वेगळा मिळतो. आणि सहज असलेल्या गोष्टी जर धोक्याच्या असल्या तर आपल्याला त्या सोडून देण्याकरता अभ्यास करावा लागतो. थोड्याशा अभ्यासात त्या गोष्टी सुटतात आणि सुटल्या की आपण थोड्या अभ्यासानं सहज गोष्टी सुटल्या तर त्याच्या हजारो पटीनं मोठा फायदा होतो. आणि सहज असलेल्या गोष्टी धोक्याच्या आहेत कळल्यानंतर त्या जर आपण थोड्या अभ्यासाने सोडल्या तर त्याच्यामुळे आपला फार मोठा धोका टळतो. अशा काही गोष्टी आहेत, ह्याही गोष्टी मार्मिकच आहेत, मार्मिक आहेत. तर गोष्ट मार्मिक असावी, गोष्ट धार्मिक असावी, बरं का. मार्मिक असून धार्मिक असावी म्हणजे जेणेकरून आपल्याला धर्माच्या मार्गानं निसंकोचपणे जाता येईल असा रस्ता धर्माचा मोकळा करणारी गोष्ट असावी आणि मार्मिक असावी, थोडक्यात असावी. हे एवढं सोडणं म्हणजे झालं, दुसरं काही नाही, अशी गोष्ट आहे. तर गंमत अशी आहे, तुकाराम महाराजांनी 4 ओळीचा अभंग आहे, 4 चरण आहे त्याचे. पहिलं चरण आणि अगदी थोडक्या ओळीत थोडक्यात छोटासा अभंग आहे तो. परंतु मार्मिक गोष्टी 2 प्रकारच्या सांगितल्या. एक व्यवहारातली सांगितली आणि एक परमार्थातली सांगितली. पहिल्या चरणात व्यवहारातली धोक्याची गोष्ट सांगितली, धोक्याची गोष्ट सांगितली. दुसऱ्या चरणात परमार्थाची सुलभ होणारी गोष्ट सांगितली. वर्मच आहे हे वर्म ते वर्म. तिसऱ्या चरणात पुन्हा व्यवहारातला धोका सांगितला आणि चौथ्या चरणात सुखशांतीचा मार्ग किंबहुना परमेश्वराचा मार्ग अति सोपा कसा आहे तो सांगितला. म्हणजे 4 गोष्टीचा, 2 परमार्थातल्या, 2 व्यवहारातल्या, 2 धोक्याच्या, 2 फायद्याच्या,
अशा काय गोष्टी सांगेन युक्तीच्या चारी, जसं म्हटलं आहे ना, त्याप्रमाणे 4 गोष्टी युक्तीच्या सांगितल्या, 4 गोष्टी युक्तीच्या सांगितल्या. तर आता व्यवहारातली आपल्या अंगवळणी असलेल्या 2 गोष्टी पहिल्या आणि तिसऱ्या चरणातल्या. तर पहिली गोष्ट अंगवळणी गोष्ट आहे, आपल्या सहज आपल्याकडून होणारी गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? तर तुकाराम महाराज म्हणतात, सोसे वाढे दोष. सोसे वाढे दोष, झाला न पालटे कस. काय यात सांगितलं? आपल्या सहज काहीच लक्षात येत नाही. सोसानं दोष वाढतो आणि दोष झाला की कस पालटत नाही. झाला न पालटे कस म्हणजे नेमकं काय? तर सोस शब्दाचा अर्थ आहे हाव. बरं का? हाव. पहिली इच्छा निर्माण होते आपल्याला, अमुक आपल्याला पाहिजे पाहिजे, इथे अमुक पाहिजे. त्याच्यानंतर ती इच्छा आसक्तीत निर्माण होते, पाहिजेच. आणि त्याच्यानंतर हाव निर्माण होते, म्हणजे सोस निर्माण होतो, अजून पाहिजे, अजून पाहिजे, हे झालं की ते पाहिजे, हे झालं की ते पाहिजे, ते झालं की ते पाहिजे. अनेक वस्तूंची हाव, हा याला सोस म्हणतात. आणि हा सोस असा आहे की तो कधीच संपत नाही. आयुष्य संपतं, प्रयत्न करणारे इंद्रिय संपतात, प्रयत्न करू लागणारे लोक संपतात, आणि आयुष्य संपून आपल्याला जे मिळवलं तेही सोडून जावं लागतंय. पण पण हाव सुटत नाही. आणि हाव जर संपली नाही तर माणसाला ती हाव सोडून दुसरं काहीच करता येत नाही. जे मिळवायचे ते काही करता येत नाही. आणि ज्याची हाव असते ते फार किरकोळ असतं, ते अतिशय फुडतूस असतं ते. म्हणून आपल्याला हाव किती आहे, कशा कशाची आहे, ते जीवनात किती महत्त्वाचं आहे, त्याला कुठं स्टॉप केलं पाहिजे, का केलं पाहिजे, मग त्याच्याऐवजी आपलं त्याच्यातून मनाला मोकळं करून कुणीकडे लावलं पाहिजे, याचा सगळाची सगळा विचार, पार्श्वभूमीचा असे पैसाचा विचार यात आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. काय असतं? खाण्यापिण्याची पण हाव असते माणसाला, खाण्यापिण्याची हाव असते. आपल्याला किती लागतं आणि आपण जमा किती करतो याचा एक विचार आहे, प्रकारचा याचा विचार आहे. आमच्याकडे एक कुत्रं होतं. कुत्रं ते काय करायचं, भाकरी चोरून आणायचं. चोरून आणायचं म्हणजे जेवढी चवड असेल मोठी तेवढी हातात धरायचं आणि बरोबर चवड चोरून आणायचं. आणि काय करायचं, एखादी भाकरी बाहेर ठेवायचं आणि बाकी खरा माती उकरायचं आणि त्याच्यात पुरून ठेवायचं भाकरी. आणि मग ते उकरून मग त्याला भूक लागली म्हणजे नंतर खायचं. आपण म्हणतो प्राण्याला पक्षाला हे हाव नाही, पण ते कुत्रं होतं बा. पहिल्या जन्मात माणूस असावं बहुतेक, ते अगोदरच्या जन्मात माणूस असावं म्हणून त्याला तशी सवय लागलेली असावी, पण ते होतं असं. मला सांगा, मी कुत्र्याचा दोष सांगितला कारण हे माझं ऐकायला कुत्रे नाहीत. आता लक्षात आलं का? मी जे सांगतो कुत्र्याचा दोष ते ऐकायला कुत्रे नाहीत म्हणून मी सांगतो. नाही तर खरं हा दोष माणसाचाच आहे. पण माणसाला कसं म्हणता होईल, माणूस सभ्य आहे ना, आणि माणसंच ऐकायला सगळे. माणूस या पलीकडं काय करतो सांगा ना, या पलीकडं काय करतो? बरेच पोरं बसलेले असले, खेळत असले, आणि आई बाजारातून आली, बाजार करून तिनं आणला, भरपूर आणलं, भाजीपाला आणला, फळं आणले, मुलांना खाण्याकरता काय 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 काय. मग ते सगळ्या पोरातून हिचे पोरं उठतात, आई खायला दे, आई खायला दे. तेव्हा ते गप, काही नाही आणलं, काही नाही आणलाच, आज मिळालंच नाही, बाजारच भरला नव्हता, कोरोना झालाय म्हणून असं काहीतरी सांगते त्याला. आणि ते आत नेऊन ठेवून देते. आणि ठेवून दिल्यानंतर त्या दुसऱ्याला म्हणते, ए बाबू, तुझे वडील बोलत होते रे आत्ता, जा घरी जा, काय म्हणते ते बघ. त्या सगळ्या पोराला लावून देते आणि म्हणते, चला आता खायला देते तुम्हाला, चला तुम्हाला खायला देते, असं म्हणते. तात्पर्य काय असतं? तात्पर्य एवढंच असतं की आपल्या मुलांना खायला मिळावं आणि यात काही शिल्लक राहावं, परत त्यांना खायला शिल्लक राहावं, परत त्यांना खायला शिल्लक राहावं. ती लपवून ठेवते बाकीचं.
त्या कुत्र्यात आणि माणसात काय फरक झाला सांगा ना? काही फरक झाला नाही. आणि हे लहान लहान मुलाकरता नाही, मोठ्या माणसाकरता आहे. आता ह्या खाऊच्या वस्तूपासून किंवा त्या कुत्र्याच्या भाकरीपासून मोठ्या मोठ्या कोट्यावधी रुपयांचा जो भ्रष्टाचार होतो तो कशा करता होतो? याच्याकरताच होतो की आपल्याला भरपूर राहावं, मुलांना व्हावं, नातवाला व्हावं, 7 पिढ्या याच्यावर जगाव्यात अशी गोष्ट आहे. एक श्रीमंत माणूस चिंता करीत होता. म्हणजे तुम्ही इतकं श्रीमंत तुमच्या चेहऱ्यावर चिंता का? तेव्हा त्यांनी खुलासा केला की माझ्या प्रॉपर्टीचा हिशोब काढला, मी सगळा कॅल्क्युलेशन केलं आणि माझ्या घराच्या मेंबर्सचं कॅल्क्युलेशन केलं, हिशोब केला. तर माझा हिशोब असा निघाला की आजपासून माझ्या घरातल्या कुणीही काहीही काम करायचं नाही, नुसतं बसून खायचं. असं खाल्लं तर माझी प्रॉपर्टी त्यांना 7 पिढ्या पुरेल. 7 पिढ्या हे बसून खातील. तरी मला चिंता ही आहे की 8व्या पिढीने काय करावं. 8व्या पिढीला खायला कुठे आता असं. आता सांगा, ज्याच्या एकाही पिढीला खायला नाही, बरोबर, एक वेळा जेवण काढावं, ती माणसं जगतात की नाही सांगा? ती माणसं जगतायत. आणि हा चिंता करणाराही जगतोय. याचा अर्थ असा की माणसाला सोस आहे, म्हणजे हाव आहे. तर ही हाव मनातून जर आपल्याला काढता आली आणि त्या हवेतून बाजूला निघालेलं मन जर आपण गुरुवाक्याने धुतलं किंवा संतांच्या वाक्याने जर स्वच्छ केलं, तर ते मन आपल्याला परमेश्वरापर्यंत सहज नेऊन पोचवितं. पण त्याला एवढाच अशा प्रकारचा दोष आहे, अशी गोष्ट, एवढीच हाव. जशी खाण्यापिण्याची हाव असते तशीच माणसाला भोगाची हाव असते. हाव असते. मनुष्याला जर वेळेला लग्न झालं आणि त्याच्या पुढे जर बायको गेली, 30-35 वर्षाचं, 40 वर्षाचं वय झालं, बायको गेली, तर माणूस असा विचार करीत नाही की देवाने तुकाराम महाराजांची पहिली बायको मेली, ते म्हणाले बाईल मेली बळे झाले, देवे माये विरहित केले. पण माणूस असा विचार नाही करत की आता गेली तर आपल्याला आता निवृत्त होता येईल, आपल्याला आळंदी पंढरी जवारीला जाता येईल, आपल्याला आता ज्ञानेश्वरी वाचायला खूप वेळ मोकळा झाला. ही लहान लहान मुलं आहेत, तेवढं संगोपन करून त्यांचा रेघा रूपाला लावलं की आपण मोकळे झालो परमार्थ करायला, असं नाही वाटलं. माणूस दुसरा विचार करतो. तर पैशाची हाव ठेवताना आपल्याला द्रव्याची गरज किती आहे याचा विचार नाही करत. भोगाची हाव करताना आपल्या इंद्रियात पाटव्य म्हणजे ताकद किती आहे याचा विचार करत नाही. पदाचा विचार करताना आपल्याला डोकं वापरता किती येतं, आपल्याला वर्मानं किती वागता येतं आणि आपल्याला सहन किती करता येतं याचाही विचार करीत नाही. फक्त आपल्याला प्रतिष्ठा, पद, पैसा, भोग, घरदार हे सगळं असलं पाहिजे, खूप असलं पाहिजे. कितीही मोठा मनुष्य असला तरी आता हे आपलं कमवणं बाद झालं असं त्याला वाटत नाही. अशी गोष्ट आहे. त्याला ते कमवणं चालूच ठेवावं वाटतं आणि ते चालू ठेवून त्याचा इन्कम टॅक्स बरोबर भरायला नको वाटतो, त्याच्याकरता धर्म करायला नको वाटतो, त्याच्याकरता द्यायला नको वाटतं. म्हणजे हाव जी असते त्या हावेतून एक कंजूषपणा निर्माण झाला असतो. त्याचाच एक भाग आहे. पाहिजे कितीही आणि द्यायला काहीच नको, अशा प्रकारचं जे व्यस्त प्रमाण आहे, हे व्यस्त प्रमाण नसलं पाहिजे. देण्याची दान जर खूप असली तर ठीक आहे, पाहिजे तुम्ही येऊ द्या, मग किती जसं येईल तसं गेलं पाहिजे. काही लोक मी पाहिलेले आहेत की ते आपल्या गोशाळेला त्यांच्याजवळ नसताना कोणाकडून तरी घेऊन देतात, अशी गोष्ट आहे. आत्ता अयोध्येच्या राम मंदिर बांधणीसाठी एका माणसानं आपल्याजवळ काही नव्हतं, त्यांनी स्वतःचं एक प्लॉट विकला, सगळे पैसे अयोध्येला देऊन टाकले.
तुम्ही म्हणाल आपल्या घरी काहीच न ठेवता सगळं दान देऊन टाकणं हेही चांगलं आहे काय? हेही चांगलं आहे काय? ते चांगलं आहे काय, वाईट आहे की काय आहे हे आपण पाहू, नंतर पाहू. पण पहिल्यांदा आपल्या अंतःकरणात साठवण्याची प्रवृत्ती, स्टॉक करण्याची प्रवृत्ती, लपून ठेवण्याची प्रवृत्ती, लोकांना चोरून ठेवण्याची प्रवृत्ती, कळू न देण्याची प्रवृत्ती आपल्याजवळ खूप असावं अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती एक आहे. आणि आपल्याजवळ असो किंवा नसो, आपल्याला कोणी मागायला आल्यावर, कोणी अडचणीत आल्यावर, कोणी दीन होऊन आल्यावर, किंवा एक धार्मिक कार्य मोठं कुठेतरी उभं राहतंय, उभं राहतंय, गायींची सेवा चालते आहे, वेदाची सेवा चालते आहे, अशा ठिकाणी आपण काहीतरी दिलं पाहिजे. तर देण्याची प्रवृत्ती, या दोन प्रवृत्तीचा मेळ आपल्या अंतःकरणात कसा आहे याच्यावरून आपलं व्यक्तित्वाचं जीवन ठरतं, व्यवहारदृष्ट्या आणि परमार्थदृष्ट्या, दोन्ही पण. लोक म्हणतात, अरे काय त्या माणसाचं घेऊन बसता, फार मक्खीचूस आहे म्हणे. मक्खीचूस म्हणजे काय? मक्खीचूस म्हणजे असा की सणाचा दिवस होता, जेवायला वाढलं आणि हा अत्यंत कंजूष होता. तूप तो म्हणायला जेवायला असं वाढायचं की दाभण त्यात बुडवायचं आणि असं धरायचं आणि एखादा थेंब पडलं की झालं का. त्याच्या बायकोनं त्याला एका दिवशी वाढलं वाटीत तूप जरा जास्त, वाटीत तूप जास्त वाढलं. पण तूप वाढल्यानंतर इकडं तिकडं बघताना ती माशी पडली तुपात. माशी पडली, मेली काय जिवंत होती, मेली. मग काय करावं? माशी काढून टाकावी, ते तूप घेऊ नये. तुम्हाला एवढं तूप वाया जाऊ द्यायचं काय? एवढं तूप वाया कसं जाऊ द्यायचं? त्यांनी इतकंच नाही, माशी काढली आणि ती माशी त्या तुपात पिळली परत, कारण तिला तूप लागलं होतं ना. तशीच टाकून दिल्यावर तिच्याबरोबर तूप जाईल, म्हणून याला म्हणतात मग खिचूस. याच्या पुढचा अर्थ आहे, पण मी सांगत नाही तो आता. तेव्हा अशा प्रकारचा मनुष्य, अशा माणसाची प्रतिष्ठा नाही होत. उदार माणसाला जसं लोक हात जोडतात, तसं कंजूस माणसाला जोडत नाहीत. आणि याकरता श्रीमद भागवताच्या 11 स्कंदातल्या 23व्या अध्यायात एक चरित्र आलंय, त्याचं नाव कदरियू आहे. कदरियू म्हणजे कंजूस माणूस. खूप वर्णन केलं आहे त्याचं, मी आता सगळं करणार नाही. तो पुढे संन्यासी झाला, त्याने सगळं सोडून दिलं, ते त्याचा नाही भाग तो. पण अशी माणसं आहेत समाजामध्ये, अशी माणसं आहेत एक. आणि मनुष्य कंजूस असला ना, काहीच नाही द्यायचं तुम्हाला, काहीच नका देऊ, पण स्वतःची पण काळजी करू नका. 2 प्रहर झाले ना, मिळेल कुठेतरी, मिळेल, नाही मिळेल संध्याकाळी मिळेल, देवाचं नाव घ्या, बस. तहान भूक आठवण घडे बरे ते चिंतन, तुकाराम महाराज म्हणतात. भगवंताचं चिंतन तृप्त होऊन केल्यापेक्षा तहान लागली, भूक लागली, देवाला सांगावं, देवा आज मला काहीच मिळालं नाही रे, देवा काही मिळालं नाही, देवा मी तुझा भक्त आहे ना, मी तुझं चिंतन करतो, तुझी इच्छा असली तर दे, नाही तर नको देऊ. तारीशी तरी मारी जवळ अथवा दुरी धरी, काली संसारी, तुला काय करायचं ते कर. स्वतःची काळजी करायची नाही. मग कुणाला नका देऊ, मग कुणाला द्यायची तुमच्यावर जबाबदारीच नाही. म्हणजे एक देण्याची वृत्ती असली पाहिजे. आणि देण्याची वृत्ती असल्यावर हाव धरावी लागत नाही. हाव न धरता आपण जितकं देतो, आपण जितका परोपकार करतो, जितका आपण परोपकार करतो, जितकं धार्मिक कार्य करतो, जितकं आपण देतो, तितकं आपल्याला देव कोणीकडून तरी आपोआप देतो. आमच्या जीवनातला आमचा अनुभव आहे हा, दुसरा नाही आहे. तात्पर्य असं आहे की हाव करावीच लागत नाही देण्याची प्रवृत्ती असली तर. आणि देण्याची प्रवृत्ती नाही आणि नुसती हाव आहे, हा मात्र मोठाची मोठा दोष आहे बरं का, मोठा दोष आहे. त्याचं एक कारण आहे. त्याचं कारण असं आहे की आपण हाव करतो त्यावेळेला आपण काही सगळं प्रामाणिकपणेच मिळवित नसतो, आपण ओढून ताडून घेत असतो. कोणी नसलं काही सापडलं की लगेच घरात ठेवून देत असतो आपण. म्हणजे चोरी झाली का नाही, चोरी झाली अशी गोष्ट आहे, चोरी झाली. एखाद्याचं नाव आपलं नातेवाईक असले
आणि त्यांचा वंश नसला तर आपण हळूच आपल्या कोणातरी पोराचं सुनेचं कोणाचं तरी नाव तिथे लावतो आणि अधिकाऱ्याला पैसे देऊन त्या ठिकाणी ती प्रॉपर्टी आपल्या नावाची घेतो. हा दोष झाला का नाही? का गुण झाला? हा दोष झाला, मोठा दोष झाला. अशा प्रकारचं हाव करताना की हाव न्यायच राहते असं नाही. अन्याय जे असतं ते कष्ट करूनच मिळवायचं असतं. त्याच्यात हावेचा प्रश्नच येत नाही. जितके तुम्ही कष्ट कराल, जितकं बोली कराल, जितकं भावनेनं द्याल घ्याल तितकं येतं. हाव ज्या वेळेला असते त्यावेळेला चोरी घडते, त्यावेळेला अपहरण घडतं, त्यावेळेला हिसकावून घेणं घडतं, त्यावेळेला हिंसा घडते. हे सगळे दोष घडतात. हे सगळे तमोगुणातलं खास महापाप निर्माण करणारे दोष आहेत. हाव छोटी वाटते आपल्याला, पण त्याच्यातून हे सगळं घडत असतं. ऐका, आणि त्यातून हे घडल्यामुळे मग कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात. मग लोकांचं आबरू होते, बदनामी होते. हा व्यावहारिक धोका होतो. आणि धर्माच्या दृष्टीने तर त्याच्यापेक्षा मोठा धोका होतो. ज्याची प्रॉपर्टी आपण दाबली आहे किंवा ज्याचा पैसा आपण घेतला आहे चोरी करून किंवा दाबून, त्याची तळतळ त्यात राहते आणि त्याचा आपला ऋणानुबंध हे करून त्याचं आपलं वैर सुरू होतं आणि ते आपल्याला अनेक जन्मात फेडावं लागतं. ते आपल्याला अनेक जन्मात फेडावं लागतं ज्याचं आपण घेतलं त्याला. पुढे आहे का, आपण दुसऱ्याला दिलंच नाही, ते आपल्याजवळ जर दाबून ठेवलं, दडपून ठेवलं, तर ते काही आपण आपल्या मरणाबरोबर आपण आपल्याबरोबर देत नाही, नेत नाही, नेता येतच नाही. नाही तर नेलंही असतं माणसाने, पण नेता येत नाही. मग ते इथंच राहतं. इथेच राहिल्यानंतर आपले जे नातेवाईक असतात ते त्याचे मालक होतात. आणि नातेवाईक नसलं, निपुत्रिक असलं तर असेच कोलेपुत्रे कोणीतरी घेऊन आपले नावं लावतात त्याला. मग कोणाच्या तरी ते ताब्यात जातं. ज्याच्याकडून येतं त्याचा ऋणानुबंध आपल्यावर होऊन त्याचं वैर निर्माण होतं. ते आपल्याला अनेक जन्मात त्याचं कुत्रं बैल होऊन फेडावं लागतं. आणि आपल्याकडून ज्याच्याकडं जातं, आपली इच्छा नसताना, आपण भोगता नाही आलं आपल्याला इतकं म्हणून ज्याच्याकडं जातं, ते त्याचा कसा वापर करतात, ते त्या द्रव्याचा जर पाप कर्मात वापर करू लागले तर त्याचं पाप आपल्याला शोधित येतं. या जन्मात येतं, पुढच्या जन्मात येतं, कोणत्याही जन्मात येतं, शोधत येतं ते पाप. म्हणजे जिकडून आलं तिकडचं वैर आणि जिकडं गेलं त्याचं पाप, या दोन्ही गोष्टी फेडता फेडता मनुष्याला किती जन्म आणि किती नरक भोगावे लागतात त्याचा पत्ता लागत नाही. आणि त्याला कारण छोटंसं आहे की आपल्याला हाव आहे, हे आपल्याला पाहिजे, हे आपल्याला पाहिजे, हे आपल्याला पाहिजे. हा स्वभाव जर बाजूला केला तर हे सगळ्याची सगळा धोका आपला त्या ठिकाणी टळून जातो. म्हणून तुकाराम महाराजांची जी अमर लेखणी आहे किंवा अमर वाणी आहे ती असे म्हणते, काय, सोस करिता दोष घडे. बरं का, सोस करिता दोष घडे, सोस करिता दोष घडे, हां, सोसे वाढे दोष. हां, सोसे वाढे दोष झाला न पालटे कस. तर सोसाने, सोस म्हणजे हाव. नामदेव महाराजांचं एक अभंग आहे, अरे मना सोस करीशी किती, हे तो वायाची धनसंपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझी या हाती, हे आघवे अंती जाय जेणे. आणि पुढे मोठे मोठे उदाहरण दिलेत. दशरथाला किती आयुष्य होतं, मार्कंडेयाला किती होतं, रोमहर्षाला किती होतं, अशा प्रकारचं. पण ते गेले, त्यांनी हाव नाही केली. आणि तुझं तर 5-50 वर्षाचंच आयुष्य आहे, 100च्या आतच आहे तुझं आयुष्य. तर किती सोस करशील रे मना. आपल्या मनाला नामदेव महाराज विनंत, नारे मना सोस किती करशील. कशाचा सोस करतो? धनसंपत्तीचा. धनसंपत्तीचा सोस करतो तर हे तो वायाची धनसंपत्ती. का? ज्या तुला ही धनसंपत्ती पाहिजे त्या तुझं आयुष्य तुझ्या हातात नाही, भविष्यही तुझ्या हातात नाही. आयुष्य तुझ्या हातात नाही म्हणजे तू कधी मरणार आहेस तुला माहीत नाही. आणि साठवून काय करशील मग, त्याचा काय उपयोग करशील. आणि आत्ता मी सांगितलेलं सगळं याला जोडून घ्या तुम्ही. ज्याच्याकडून आणलं आहे ज्याच्याकडे जाईल त्याला काय, त्याचं तुझ्यावर येईल. ते तुला मेल्यावरही भोगावं लागेल, पण हे नाही मेल्यावर भोगायला येता यायचं. अशी गोष्ट. बँकेतले पैसे मेल्यावर आपल्याला काढता येत नाही, पण कर्ज जर कोणाचं काढलेलं असलं आपण तर ते मात्र आपल्याला फेडायला अनेक जन्मात जावं लागतं. ही गोष्ट आहे.
अशी गोष्ट आहे. एखादा पुरस्कार तुम्हाला मिळाला आणि तुम्ही नाही घेतला तर चालतं, तुम्हाला स्वीकार नसला तर नाही घेणार मी पुरस्कार. पण गुन्हा केल्यावर जेलमध्ये जाणं टाळता येत नाही. ते गुन्हा केल्यावर जेल भोगावंच लागतं. पुरस्कार मिळाल्यावर नाही घेतलाच चालतं. अशी गोष्ट या सरकारी कायद्याची आहे, तशीच ईश्वराच्या कायद्याची पण गोष्ट आहे ना. म्हणून गोष्ट आहे, आयुष्य तुझ्या हातात नाही, भविष्य तुझ्या हातात नाही. आणि हे अंती जाय जेल आहे. आयुष्य संपणार आहे, भविष्य वेगळंच होणार आहे, आणि आलेलंही पण कुणीकडे तरी जाणार आहे. म्हणून सोस करू नकोस. आणि ज्या माणसाला हाव आहे, सोस आहे, त्याचं सतत तेच चिंतन असतं. दुसरं चिंतन त्याला करता येत नाही. प्रवचन ऐकलं तरी त्या प्रवचनातही तेच चिंतन असतं, झाल्यावरही तेच असतं, आधी तेच असतं. प्रवचन काय बुडकं शिरेल मनात, शिरणारच नाही. अशी गोष्ट आहे. म्हणून आपलं मन मोकळं करावं. मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न, लक्ष्मी ते ऐशा नावे, भाग्य जावे तरी केले. हाव सोडून मोकळं मन केलं की त्याच्या नावे लक्ष्मी आहे, त्याच्या नावावर लक्ष्मी आहे सगळी. त्याचं नाव घेतलं तर लक्ष्मी आपल्याला सेवा करायला येते. अशी गोष्ट आहे. तुकाराम महाराजांनी हाव नाही केली ना. कुठं केली तुकाराम महाराजांनी हाव? तुकाराम महाराजांचं नाव घेतलं, नुसतं तुकाराम महाराजांच्या नावावर लोकांनी मोठे मोठे मठ बांधलेत ना. ऐका, लोकांनी जाऊ द्या, लोकांच्या करताच बांधले लोकांनी. हां, देहूचं गाथा मंदिर, आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज ते आता त्याचे अध्यक्ष आहेत. केवढं मोठं मंदिर आहे ते, काही कोट्यावधी रुपयाचं मंदिर आहे. फक्त तुकाराम महाराजांच्या नावावर झालंय ना. तुकाराम महाराजांच्या गाथेचे कोरायचे तिथे त्याच्यावर. ज्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयाची उलाढाल होऊ शकते, त्यांच्या नावावरच ते का होतं, आमच्या नावावर का होत नाही? तर त्यांना हाव नव्हती, हे त्याचं कारण आहे. आणि आम्हाला हाव आहे म्हणून आमच्या नावावर काही होत नाही. अशी गोष्ट आहे. तात्पर्य असं आहे की मनाला म्हणतात सोस करू नकोस बाबा, सोस करू नको. तर मनानं सोस केल्यानंतर काय होतं? सोसे घडे दोष. सोस केला की दोष येतो. कोणता दोष? आता मी सांगितलं आपल्याला. चोरी, अपहरण, दडपून ठेवणं, कोणाचं तरी आपल्या नावावर करणं, खोटं नाटं काम करणं, म्हणजे पापाचे सगळे उपाय या हवेपोटी अवलंबिले जातात. नक्की जातात, तरच ती हाव सिद्ध होते, नाही तर ही सिद्ध होत नाही. हा दोष घडतो. आणि हा दोष घडल्यामुळे होतं काय की सोस करताना एक चोरी किंवा एक पाप आपल्याला खपलं की हे असं खपतच असतं, असा एक स्वभाव निर्माण होतो. हां, इथे काय? सोसे घडे दोष, झाला न पालटे कस. सोसे घडे दोष, पण दोष झाला असं लावायचं. सोसे दोष घडे, आणि दोष जर झाला तर न पालटे कस. काय होतं? तर पहिला कस पालटला जातो आणि हा कस पालटत नाही. कस म्हणजे काय? की मनाची एक प्रकारची कसोटीची अवस्था. मनाची एक प्रकारची कसोटीची अवस्था. कसोटीची अवस्था म्हणजे काही झालं तरी एकदा धरलं किंवा एक योग्य माणूस स्वीकारलं की ते सोडायचं नाही. आणि ते न सोडण्याकरता जे जे कस लागतील, जे जे प्रसंग निर्माण होतील, त्या प्रसंगात जे जे झेलावं लागेल ते झेलायची तयारी, पण ते सोडायचं नाही. अशी गोष्ट आहे. एखादा राष्ट्रभक्त मनुष्य आहे, तो युद्धाला गेला, पळून येत नाही, प्राण जाईल पण मी माघारी फिरणार नाही, पळणार नाही. हे कसंच आहे एक प्रकारचं, पण चांगल्या प्रकारचा कस आहे. हा चांगल्या प्रकारचा कस आहे. म्हणजे कसोटीला उतरायचं म्हटल्यानंतर ते त्या ठिकाणी सोडायचं नाही, अशी गोष्ट आहे. भीष्माचार्य होते ना, पितामह भीष्म. त्याने ते आपल्या वडिलांच्या इच्छेसाठी त्या सत्यवशीशी त्यांना लग्न करायचं होतं. त्या दाशाने आडवं घातलं की हिचा मुलगा होईल, त्याला राज्यावर बसवावं लागेल, मग तुम्हाला पहिला मुलगा आहे, तो पराक्रमी आहे, मग त्याची मुलं घेतील वगैरे. आणि या सगळ्यांनी, महाभारतातली कथा आहे की त्यांनी भीषण प्रतिज्ञा केली की मी जन्मभर या राज्याला शेवणार नाही,
मी लग्न करणार नाही, मी ब्रह्मचारी राहील, आजन्म ब्रह्मचारी राहील मरेपर्यंत, आणि मी या गादीवर जो राजा येईल त्याच्या आज्ञेत राहून त्याच्या चांगल्यासाठी जे करायचं ते करेल, अशी प्रतिज्ञा केली. पण प्रतिज्ञा केल्यानंतर पुढं काय झालं, या शंतनूपासून 2 पुत्र झाले त्या सत्यवतीला. एकाचं नाव चित्रांगद आणि दुसऱ्याचं नाव विचित्रवीर्य. पण ते दोघंही राज्य करण्यास सक्षम नाही राहिले. महाभारताचं हे कुरुकुळाचं जे राज्य आहे ते असं समुद्रवलयांकित राज्य असल्यासारखं होतं, विस्तीर्ण राज्य होतं, पराक्रमी लोकांचं राज्य होतं. शंतनू, देवव्रत हे मोठे पराक्रमी होते. त्याप्रमाणे हे राहिले नाहीत. हे विषयासक्त झाले, त्यांना घरून बाहेर निघवेना, एक रोगट झालं आणि एक विषयासक्त झालं. म्हणून दोघांचाही अंत झाला. सगळं सांगत नाही, दोघांचा अंत झाला. आणि दोघांचा अंत झाल्यानंतर आता शंतनूला तिसरं काही पोरगं नाही आहे, हेच पोरगं आहे. मग ज्या बाईसाठी, ज्या सत्यवतीसाठी यांनी ब्रह्मचर्य धारण केलं, त्या सत्यवतीने भीष्माला बोलावून सांगितलं की आता मीच तुला आज्ञा करते की तू हे ब्रह्मचर्य सोडून देन, तू विवाहबद्ध हो. कारण आता आम्हाला होण्याची शक्यता नाही. आता याचा मालक कोणीतरी पाहिजे, तो तुझ्यासारखा पाहिजे, नाहीतर तू राज्यावर बस. प्रतिज्ञेत होतं राज्यावर बसणार नाही, लग्नही करणार नाही. मग काय करावं, काय नाही. इतकी कसोटी लागली तरी भीष्माचार्यांनी महत्त्व त्या राज्य यंत्रणेला, राज्याला, आईच्या आज्ञेला, आईची आज्ञा, वडिलांची आज्ञा, त्याच्यानंतर हे राज्याची धुळझाळ होईल मी जर नाही स्वीकारलं तर, किंवा लग्न नाही केलं तर, ह्या सगळ्या गोष्टी गौण मानल्या आणि मी प्रतिज्ञा केली तीच मी खरी करणार, एवढ्यावरच ते अडीक राहिले आणि एवढ्यावरच त्यांनी त्या ठिकाणी ती गोष्ट टाळली. पुढं काय झालं ते सगळ्यांना माहिती, किंवा आता माझा तो विषय नाही आहे. पण त्याचा परिणाम म्हणून वेदव्यासांच्या नियोग पद्धतीने हे सगळं केलं आणि त्याने निर्माण झालेल्या धृतराष्ट्राने हाव धरली, दुसरं काही नाही. धृतम राष्ट्रम येन सहा, काय दुसऱ्याचं आपल्याकडे बळकावून घ्यावं ही जी हाव आहे, ही हाव धृतराष्ट्राला होती, म्हणजे राज्याचा लोभ होता. आणि त्याकरता सगळे अन्यायाचे उपाय केले. सगळं महाभारत मला सांगायचं नाही, सगळे उपाय केले. प्रामाणिक, धार्मिक, भगवतप्रिय असलेल्या भगवतप्रियांना ठार मारण्याचे, जाळण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या पत्नीची बेअब्रू करण्याचा प्रयत्न केला. सगळं काय नाही करावं, नाही न करावं, न बोलावं, आठवावंही नाही, अशा प्रकारचं सगळं केलं. परिणाम काय झाला? परिणाम झाला 100 पुत्र मरून गेले, काहीच नाही राहिले, शेवटी काही नाही राहिले. आणि शेवटी वणव्यात जळून मरावं लागलं, अशी गोष्ट. हा काय सोसे घडे दोष, किती प्रखर उदाहरण आहे बघा तुम्ही. सोसे घडे झाला, तो दोष जर झाला, काय दोष होतो? सोसाने दोष घडे म्हणजे नरक भोगावा लागतो किंवा पाप येतं, हे मी कारण जे सांगितलेत ना, ते कारण तर याचा परिणाम आहे. पण दोष घडतो म्हणजे अंतःकरण आणखी दूषित होतं, आणखी दूषित होतं. कशानं? सोस केल्यानं. एक सोसाचं प्रकरण आपण केलं की अंतःकरणाला तशी सवय लागते, तसा संस्कार होतो आणि त्या संस्काराप्रमाणे अंतःकरण तयार होतं. मग ते अंतःकरण या जन्मात, पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात तेच 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 करीत राहतं. म्हणून हा मनुष्य जन्म अंतःकरणातले सूक्ष्म सूक्ष्म दोष काढून टाकण्यासारखे अशा प्रकारचे आहेत. म्हणून मनुष्याने ठरवून घ्यावं, काय 8 दिवस पुरेल किंवा 1 महिन्याचा पगार आहे, 1 महिनाभर आपल्याला पुरेल एवढं आपल्याजवळ आहे, आता हाव करण्याची गरज नाही. हाव करण्याची गरज नाही असं म्हटलं की ती हाव करताना जे पाप घडणार आहे किंवा ते वाईट चिंतन आपल्या येतं ते सगळं टळतं आणि आपल्या प्रारब्धानुसार सहज जे येईल त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्याकरता आपण गरीब गुरुबाकरता काही करतो का? आपण तपस्वी ब्राह्मण ऋषी यांच्याकरता काही करतो का? आपण वारकरी वैष्णव यांच्याकरता काही करतो का? आपण वेदाचे विद्यार्थी, आपण गोष्ट गायचं एवढं आपण काही करता येतं का आपल्याला? असं जर बघितलं तर
हाव न धरल्यामुळे अन्यायाचं द्रव्य घरात येत नाही आणि प्रारब्धानं जे आलेलं असतं त्याचं असं जर केलं तर त्यामुळे आपल्याला जो धर्म घडतो तो धर्म आपल्याला भविष्यात वैभव निर्माण करून देणारा असतो. वैभव करून देणार म्हणजे दोन्हीकडून फायदा असतो. हाव न धरणं आणि देण्याची प्रवृत्ती ठेवणं. नसलं तर नका देऊ ना तुम्ही, काहीच गरज नाही. असं जर ठेवलं तर अंतःकरणाला ती सवय लागते आणि ती सवय लागता लागता परमात्मा शेवटी त्याचा दास होतो आणि परमात्मा त्याचा उद्धार करतो. म्हणजे हाव असणं यात अधोगती, नरक, धोका, पाप सगळ्या वाईट गोष्टी आहेत आणि हाव न धरणं आणि देण्याची प्रवृत्ती ठेवणं यात उद्धारापर्यंत सगळं साठवलेलं आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात की त्या हावेमुळे किंवा सोसे घडे दोष सोसाने जर दोष घडला तर त्या दोषाची सवय लागते आणि अंतःकरणाचा कस खाली येतो. अंतःकरणाचा कस खाली येतो. एखादा सोनार सोन्याचे अलंकार करून विकताना बट्टा जास्त घालत असेल, कमी दाखवून जास्त घालत असेल आणि त्याची प्रसिद्धी झाल्यावर त्याच्याकडे गिऱ्हाईकच येत नाही आणि जो प्रामाणिकपणे असेल त्याच्याकडे लोक डोळे झाकून दागिने टाकून जातात. हे जसं आहे तसंच अंतःकरणाचा कस आहे. अंतःकरणात एक वाईट गोष्ट केली की ती वाईट गोष्ट वाईट न वाटता ही बरी असंच असतंच. मग त्याला काय कोणीही करता येते असं होऊन जातं. ते छोटी वाईट गोष्ट ज्यावेळेस आपल्याला मोठी दिसायला लागते त्यावेळेला आपलं भाग्य उदयाला येतं की ती आपण सोडू शकतो अशी गोष्ट आहे. म्हणून सोसे घडे दोष झाला न पालटे कस. जर हिनकस असं अंतःकरण झालं तर ते पालटणं म्हणजे तो दोष काढणं अवघड त्या ठिकाणी जातं. अवघड जातं. म्हणून लहान मुलांनाच असे संस्कार की चोरून पैसा नाही घ्यायचा कोणाचा, चोरून काही खायचं नाही, चोरीचं खायचं नाही, चोरीचा पैसा घ्यायचा नाही अशी मी एक कथा ऐकलेली आहे की एक मुलगा लहानपणी असं लोकांचं काही पण चोरून आणायचं आणि आईजवळ द्यायचं आणि आईला गोड लागायचं. आईला पण गोड लागायचं आणि आईला गोड लागल्यानंतर पुढे त्याचे बळवलं. ते दोष झाला मग पालटे ना त्याला चोरी करायची सवय लागली. मग थोडी चोरी, मग मोठी चोरी, मग डकाईत झाला, मोठा दरोडेखोर झाला. मग त्याला पकडलं गेलं आणि पकडल्यानंतर ती मोठ्या राजाची चोरी असल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा झाली. त्या चोराला फाशीची शिक्षा झाली. फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्याला म्हणलं तुझी शेवटची इच्छा काय सांग. तर म्हणलं काही नाही, मला माझ्या आईला भेटायचं आहे फक्त. आईला भेटव. मग त्या आईला आणलं भेटायला. भेट ठरली. आता दोघं बोला म्हणजे तुम्हाला काय बोलायचं. एका रूममध्ये त्यांना बसवलं. पोलीस वगैरे बाहेर होते. आई भेटा, बोला, तुम्हाला एक 15 मिनटं 20 मिनटं काय वेळ दिला काहीतरी. आणि थोड्या वेळाने त्या रूम म्हणून मधून किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. काय झालं होतं उघडून पाहिलं, या मुलानं आईच्या तोंडाला कडकडून चावा घेतला होता. खूप चावला होता आहे ना, आई किंकाळत होती. तेव्हा तो चावल्यानंतर असं म्हणत होता की मी लहानपणी थोडी चोरी करीत होतो. त्यावेळेस जर तुझं हे तोंड मला बोललं असतं की हे वाईट आहे बाबा, हे करू नये, तर मला सवय लागली नसती आणि सवय लागली नसती तर आज माझ्यावर फाशीची पाळी आली नसती. फाशीची पाळी माझ्यावर आली ते तुझ्या तोंडाने योग्य काम नाही केलं, तुला ती चोरी गोड लागली ना, म्हणून त्या ठिकाणी झालं आहे. म्हणून आता एवढंच मी करू शकतो, तुझं दुसरं काही नाही करू शकत अशी गोष्ट आहे. गोष्ट संपली माझी. तर गंमत अशी आहे की दोष झाला न पालटे कस अशी गोष्ट आहे. म्हणून एक गंमत आहे. काय गंमत आहे म्हणून हाव सोडून द्यावी, तृष्णा सोडावी. मला अमुक पाहिजे ही इच्छा असते, पण इच्छेला मर्यादित ठेवावं. काय इच्छा असते, मला थंडी वाजायला लागली, मला काहीतरी गरम असायला पाहिजे, एवढी इच्छा ठीक आहे. अब्रू राखण्याकरता किंवा कपडे पाहिजेत ही गोष्ट ठीक आहे. मला असेच कपडे पाहिजेत, मला इतक्याच भावाचे पाहिजेत, हे अशाच प्रकारचे पाहिजेत, हे हाव आहे. आणि ते किती पाहिजेत. मला जर 2 साड्या लागत असतील
तर 2 साड्या चांगल्या प्रकारच्या नेहमी वापरायला, अजून 2 कामात खराब झाल्या तरी वापरायला, आणि अजून 2 अशा प्रकारच्या कुठेतरी जायला भारी एखादी असले मोठ्या लोकांत जायचं असलं तर तेवढ्या पुरताच वापरायचा. अशा प्रकारचा दृष्टिकोन ठीक आहे. पण आपल्या याच्यात जर 100 साड्या असतील आपल्या बॅगेत आणि नवरा म्हणला की या मॅडम आल्यात आमच्या ऑफिसला, एक साडी देती का? तर तिने नाही माझ्याजवळ म्हणायचं. हे काय आहे सांगा. तर याचा अर्थ असा की गरजेपुरती इच्छा मर्यादित आपल्याला ठेवता येते, पण जी हाव असते त्या हवेला काही मर्यादाच नसते. म्हणून अशी अमर्यादित हाव ठेवू नये, गरजेपुरतीच इच्छा ठेवावी. आणि शेवटी काय आहे, गरजेपुरती पण इच्छा ठेवू नये. गरजेपुरती इच्छा ठेव. आता गरजेपुरती इच्छा ठेवणं हा व्यवहाराचा मर्यादेचा भाग आला, पण त्याच्याही पुढे असं आहे की मला जी गरज आहे, जसं लहान मुलाची गरज आई जाणून त्याप्रमाणे करते, त्याप्रमाणे मी जर देवाचं लेकरू समजलं स्वतःला आणि मी जर माझी गरज देव जाणेल असं जर म्हटलं तर मला ती गरज आवश्यकता नाही आहे. दुपारी मला भूक लागणार आहे मला माहीत असताना मला स्वयंपाक करण्याची आवश्यकता नाही, कारण परमात्मा मला देणार आहे. आधडी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. जगन्नाथाला जर भुकेची वेळ राखायची असली तर आधडात तांदूळ खडे घातले तर ते त्याचे अमृताचे तांदूळ होतील, ज्ञानेश्वर माऊली बोलतात. आणि हे जगन्नाथपुरीला रोज जे भात शिजतो ना, प्रसाद असतो, हांडेच्या हांडे शिजतात, म्हणून माऊलीने हा दृष्टांत दिला. जरी भुकेची लागे वेळ श्री जगन्नाथ, इथं द्वारकाधीश नाही म्हणले, जगन्नाथ म्हटले. असो, तेव्हा आपली काळजी करायची झाली तर आपण आपली काळजी करायचीच नाही, आपण देवाचं चिंतन करायचं. याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम, तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. आपली काळजी करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्या चरणात, बरवे ऐसे बरवे वचन करीता तो नारायण. म्हणून काय करावं, आपण हाव सगळी सोडून द्यावी, चिंता संसाराची सोडून द्यावी, देवावर सोडून द्यावी. आणि देवावर सोडून देवच करणार आहे अशा प्रकारचं पक्क हे करावं. तर या वचनाने काय होतं, आपल्याकडून घडलेल्या कर्माचं पुण्य पाप आपल्याला लागत नाही. हाव न धरल्यामुळं वाईट काम घडत नाही, आणि जे काम घडतं त्याचं पाप पुण्य आपल्याला लागत नाही. आणि नारायण करता म्हटल्यावर आपली जबाबदारी त्याच्यावर जाते, त्याला आपली काळजी करते. तुझं लागली सगळं चिंता, राखडे लागे वाकडे जाता, पुढती निरविसी संता नाही संमता दूर. हे 3 फायदे होतात. त्यामुळे नारायण जबाबदारी घेतो, त्याचे भक्त आपण ठरतो, आपली काळजी त्याला लागते. एक, केलेल्या कर्माचं पाप पुण्य आपल्याला लागत नाही, आणि हाव नसल्यामुळे आपलं अंतःकरण मोकळं होऊन त्या नारायणाचं चिंतन आपल्याला 24 तास करता येतं. भगवंताचं चिंतन घडतं, भगवान कैवारी होतो, आपलं भक्तपण सिद्ध होतं, पाप पुण्य आपल्याला लागत नाही. अजून काय पाहिजे सांगा ना, करायचं काहीच नाही, मोकळं अंतःकरण चिंतन करायचं. आणि पहा, तुमच्यापैकी असं करून कोणाला मरण आलं तर तुमच्याबद्दल मी फाशील जाईन की मी यांच्या मरणाला कारण झालो, असं कोणी मरत नाही, असं कोणी दुःखी होत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून काय, ऐसे बरवे वचन करिता तो नारायण. करिता म्हणजे करता, तूच करता तूच करविता, शरण तुला भगवंत, असं गीत बरं का. हां, भगवान स्वतः म्हणतात की करता भोगता मीच आहे अर्जुना, दुसरं कोणी नाही. ब्रह्मन नारदांना म्हणलेत भगवान एकादश स्कंदात, ब्रह्मन धर्मस्य कर्ताहम ब्रह्मन धर्मस्य वक्ताहम कर्ता तदनुमोदिता यत् तत्शिक्षयन् लोकमिमं आस्थित पुत्रमाखिदा. नारदांशी भगवान बोलले, सगळं सांगत नाही. त्या धर्माचा वक्ता, धर्माचा कर्ता, संस्थापन करता, चालविता आणि करता आणि भोगता पण मीच आहे, असं भगवान म्हणतात. तर कर्ता नारायण आहे. काय, ऐसे बरवे वचन करिता तो नारायण. करता करविता नारायण आहे असं वचन जर बोललं ते बरं आहे, ते खूप चांगलं आहे, ते फायद्याचं आहे, ते परमार्थाचं आहे. म्हणून दुसऱ्या चरणात परमार्थाचं वर्ण, पहिल्या चरणात व्यवहाराचं वर्ण.
वर्म, आणि व्यवहाराचं वर्म हाव न धरणे आणि देण्याची वृत्ती ठेवणे, हा परमार्थातलं संसारातलं वर्म पाळलं की ते आपल्याला परमार्थात आणून घातलं. आणि इकडं आल्यानंतर करता नारायण आहे असं म्हणून आपण आपली पण काळजी करायची नाही, चिंता करायची नाही. हे परमार्थातलं वर्म अशी गोष्ट आहे, परमार्थातलं वर्म. आता प्रश्न आला, आपल्याला जे मिळत असतं ते कसं मिळत असतं? आपण हाव नाही धरली तर आपलं पोट भरेल का? आणि भगवंतावर जर सोडून दिलं की तो करताय तर आपल्याला जेवायला मिळेल का? हा प्रश्न येईल ना, हा प्रश्न येईल. तर आपण हाव नाही धरली तरी आपलं पोट भरेल, आणि आपण परमेश्वरावर करता म्हणून तो सोडून दिलं तरी आपल्याला उपाशी राहावं लागणार नाही. आपला व्यवहार चालत राहील आणि आपल्याला परमार्थही होईल. त्याच्याकरता एक सिद्धांत सांगितला कर्माचा 3ऱ्या चरणात, तो व्यवहारातला आहे. असे प्रारब्ध नेमे श्रमची उरे श्रमे. सूत्र भाषा बोलतात तुकाराम महाराज. असे प्रारब्ध नेमे, आपलं जे प्रारब्ध आहे, प्रारब्धाच्या व्याख्या आपण सांगितल्या होत्या की संचित प्रारब्ध क्रियमाण काय असतं, ते भोगायला आलेलं असतं, ते प्रारब्ध आहे. आज मला कुठे अन्न मिळणार आहे, आज मला किती अन्न मिळणार आहे, आज मला कोण देणार आहे, या सगळ्या दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. आपलं नाव प्रत्येक ज्वारीच्या दाण्यावर किंवा प्रत्येक धान्यावर अशा प्रकारचं लिहिलेलं असतं. ते आपल्याला मिळतंच, नक्की मिळतं. आणि जे नाही मिळायचं ते मिळतच नाही. छोटीशी गोष्ट सांगतो. सुदामजी होते. सुदामजीचं प्रारब्ध दारिद्र्याचं होतं. ते काय, त्याचे कारण बिरणं काही नाही सांगू आपण, दारिद्र्याचं होतं. आणि हे दारिद्र्याचं असल्यामुळे गंमत अशी झाली की रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण यांचं त्यांच्यावर लक्ष होतं. त्यावेळेला रुक्मिणी तळमळ करायला लागली की प्रभू, केवढा मोठा सुदामा भक्त आहे तुमचा, केवढी वृत्ती त्याची, केवढं समर्पण आहे, केवढी तपश्चर्या, आणि तो इतका उपाशी, त्याची मुलं तो सगळे मरतात, तुम्ही पाहता खुशाल, काय आहे तुमचं, कसं आहे तुमचं हे? त्यावेळेला भगवान म्हणले, रुक्मिणी तू कर, काय तुला करता आलं तर. ठीक आहे म्हणे, करते. रुक्मिणी द्वारकेत आणि हे पोरबंदरला, आपल्या काय वृंदा कॉलनी नाव होतं त्याचं, म्हणजे वृंदा नगरी असं छोटंसं नाव होतं ते. पोरबंदरमध्ये वृंदा नगरी नावाचं होतं ते त्यांचा जो मोहल्ला होता, तो वस्ती होती. त्या दिवशी निघाले कोण, सुदामदेव. लोकांना प्रवृत्ती व्हायची नाही, कोणाच्या घरात नसायचं आणि याला मिळायचंच नाही, दारिद्र्याचं प्रारब्ध ना, असे प्रारब्ध नेहमी. तर मग ते गेले. रुक्मिणी मातेनं एका श्रीमंत घरातल्या माणसाला प्रवृत्ती केली की आज यानं भरपूर द्यावं काहीतरी, आज द्यायची प्रवृत्ती निर्माण केली रुक्मिणी माता. तिला काय संकल्प करायचा, लक्ष्मी आहे साक्षात, ती अनुकूल झाली आणि तिनं प्रवृत्ती केली काय, त्या श्रीमंतानं. आणि योगायोगानं 2ऱ्या-3ऱ्या क्रमांच्या घरी ते आले, ओम भवती भिक्षा देई करायला. सुदामदेव आले. आल्यानंतर त्या गृहस्थाने सांगितलं की अरे तपस्वी ब्राह्मणे, आज दे, आज आपल्याकडं खीर बीर केली, जरा भरपूर दे त्याला, नुसते एकट्यापुरतं नको देऊ, सगळं कुटुंब खाऊन शांतपणे असं तृप्त होईल असे दे. ती पण म्हणे ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मला आपल्याला वाटलं तर परत करू, पण मी देते. त्यांनी सगळी खीर दिली. पातीलं भांडं नीट नव्हतं, ते भांडं पण दिलं, परत आणून द्या म्हणे आमचं. ते भांडं दिलं, खीर त्या ठिकाणी दिली आणि खीर दिली. ते भांडं खिरीचं घेऊन सुदामदेव त्या खिरीकडे पाहतात की आज किती दिवसांनी एवढं मोठं मिळालं होतं. आज मुलं किती प्रसन्न होतील, आज पत्नी किती प्रसन्न होईल, आज सगळे पोटभर जेवतील, अशा प्रकारची संकल्पना त्यांच्या मनात आनंद झाला होता. ती खिरीचं पातीला हातात अशा प्रकारचं घेतलं. सुदामदेव चालले, रस्त्याने चालले आणि अशी एक बोळी होती आणि पुढे हे होतं, पुढे थोडा मोकळा रस्ता होता. ती बोळी संपता काय झालं की 4-6 कुत्र्यांची कळवण लागली आणि ते एकमेकाला भुकत धावत आले. आता सुदामदेव वय झालेलं, पोटात 3-3 दिवस काही नसल्यामुळे शक्ती नाही, तोल जातात, असं ते पाठीला बळत धरलेलं आणि त्या कुत्र्याच्या कळवंडीने त्यांना धडक मारली. धडक मारल्यावर काय होईल आता मी सांगायला पाहिजे का? ते पातीला हातातलं निसटलं
त्या ठिकाणी ती खीर सगळी सांडली, एक थेंबसुद्धा नाही राहिला. आणि ती त्यांच्या देखत कुत्र्यांनी जमिनीवरची चाटून चाटून खाल्ली, की जी बायका पोरांना मिळणार आहे. ही भगवानही पाहतात आणि रुक्मिणी पाहते. कुठून? द्वारकेतून. इथून लाईव्ह केलं होतं सुदामदेवाने त्यांना पाहायला. नाही तेच लाईव्ह आहेत, त्याला काही दिसतंय आणि कुठलंही दिसतंय. त्यावेळेला रुक्मिणी म्हणली, देवा हे काय झालं? अरे काही नाही रुक्मिणी, तू दिलं पण प्रारब्धात त्याचे नव्हतं, ते त्याला काय करणार अशी गोष्ट. म्हणजे असे प्रारब्ध नेमे, प्रारब्धाच्या नियमात जे बसलेलं आहे, प्रारब्धाने जे नेमलं आहे ते त्या ठिकाणी आपण चित्तात जे नेमतो, नेमिली या चित्तापासून या जे करायचं ते आपल्याला नेमता येतं, पण भोगायचं ते प्रारब्धानं नेमलेलं असतं. म्हणून असे प्रारब्ध नेमी, आणि प्रारब्धाने जेवढं नेमलं आहे तेवढंच माणसाला मिळतं, तेवढं मिळत नाही. अरे गरीब माणसालाही एक एक दिवस उपवासी राहावं लागतं गरिबीमुळे, आणि खूप श्रीमंत व्यापारी असला तर त्यालाही धंद्याच्या कसोटीमुळे त्यालाही जेवायला वेळ मिळत नाही म्हणून उपाशी राहावं लागतं. काय सारखंच झालं ना. भावनेचा फरक आहे फक्त. अरे माझ्याजवळ भरपूर आहे पण मला धंद्यामुळे आज पैसा मिळवायला लागलो आहे, मी नाही जेवलो तर नाही जेवलो, आणि गरीब चुरमुरे खात बसतो. पण मनाची जर पोक्तता ठेवली तर प्रारब्धानं जे येतं ते मिळत असतं. प्रारब्धम बलवत्तर आपण सांगून गेलो मागे एकदा, परत पुनरुक्ती नाही करायची. तेव्हा अशा प्रकारचं असे प्रारब्ध नेहमी, पण प्रारब्धात जितकं आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळवण्याचा जर सोस केला तर श्रमची उरे श्रम, श्रम एवही केवलम भागवतात म्हटलं आहे. तर फक्त आपला श्रमच शिल्लक राहतो, आपल्याला त्याचा फायदा काहीही मिळत नाही. म्हणून प्रारब्धाला मान देऊन आपण हाव न केली तर आपले श्रम वाचतात, म्हणजे शरीर सेफ राहतं, आपला वेळ वाचतो चिंतना करता, आणि आपलं मन वाचतं देवावर प्रेम करण्याकरता. देवावर प्रेम करण्याकरता मन वाचतं, भगवंताचं चिंतन नामस्मरण करण्याकरता वेळ वाचतो, आणि कष्टातून शरीर वाचतं, म्हणजे मग त्याला कमी असलं तरी भागतं कष्ट नाही केल्यावर. पण हवेमुळे कष्ट करून असे प्रारब्ध नेमे श्रमची उरे श्रम. प्रारब्धाच्या व्यतिरिक्त खूप मिळावं म्हणून श्रम करायला गेलं तर श्रमच उरतो, मिळत काहीच नाही, आणि आलेलंही भोगता येत नाही, टिकत नाही, काही होत नाही. तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात एक शेवटचा सिद्धांत सांगितला, सुख देते शांती तुका म्हणे धरिता चित्ती. तर असं आहे, हाव केल्यानं काय काय होतं ते सांगितलं, पण त्याचा मुख्य भाग आहे की हाव केल्यानं सुख त्याला कधीच मिळत नाही. शरीरानंही विषयांचं सुख मिळत नाही, आणि मनानंही प्रेमाचं सुख मिळत नाही, बुद्धीलाही शांतीचं सुख मिळत नाही. शांती ज्याला म्हणतात असं सुख त्याला मिळत नाही. आणि आपण जर प्रारब्धावर सोडून दिलं, देव करता आहे असंच म्हटलं, हे सगळ्या अभंगाचा गोषवारा, हाव अजिबात धरायचीच नाही. आपल्याला किती मिळेल त्याचा विचारच करायचा नाही, जे मिळेल ते मिळेल. हवेचा विचार करायचा नाही. त्याच्यानंतर जास्त असलं तर दिल्याशिवाय राहायचं नाही, परोपकार करीत राहायचं. मिळण्याचा विचार करायचा नाही, जास्त असलं तर परोपकार करीत राहायचं. करता करविता नारायण आहे असं समजायचं. जे मिळतं ते प्रारब्धावर सोडून द्यायचं, आणि आपण भगवंताचं चिंतन करायचं, आणि आपण शांत राहायचं, फक्त शांत राहायचं. अशी शांती जर आपण धारण केली, बरं का, शांती परते नाही सुख ये राव घ्यायची दुःख, म्हणून शांती धरा उतराला पहिलं तिरा. तर इथे म्हणतात सुख देते शांती. तर ही शांती आपण जर चित्ती धरली, तुका म्हणे शांती चित्ती धरता सुख देते. शांती चित्ती धरिता सुख देते तुका म्हणे. तर आपण अशी शांती प्रारब्धावर सोडून नारायण करता म्हणून, आणि हाव न धरून, 3 गोष्टी आहेत. जर आपण आणि श्रम न करून, तर 3 गोष्टी जर आपण केल्या तर ती आपल्याला शांती धारण करता येते, आणि ती शांती आपल्याला सुख त्या ठिकाणी देते. तर ह्या प्रकारचं जे सुख आहे ते सुख परमेश्वराचं सुख आहे, नारायणाचं सुख आहे. यामुळे मनुष्य कृतार्थ अशा प्रकारचा होतो. म्हणजे आपल्या अंतःकरणात असलेली जी हाव आहे किंवा सोस आहे तो जर आपण सोडून दिला, कर्तृत्वाचा अभिमान सोडून देऊन नारायण करता म्हटलं, आणि प्रारब्धावर जर आपण प्रसन्न राहील की बस जेवढं मिळालं तेवढं पुष्कळ झालं आम्हाला,
प्रसन्न राहिल्या, 3 गोष्टी केल्या तर सुख आणि शांतीचा आणि सुखाचा लाभ होतो आणि मनुष्य कृतार्थ होतो. या सोप्या साधनांनी खूप मोठा लाभ आपल्याला घेता येतो. तो आपण सर्वांनी घ्यावा आणि आपली जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच आपण थांबू.